हे जस्ट एक शोकेस देतं, कारण इथे एक वॉशरूम होतं ते मी डेमोलिश केलं तिकडचं, जसं तुम्ही बघताय. अच्छा अच्छा. सेम इकडे एक वॉशरूम आहे, ते डेमोलिश केलं. किचनचा एरिया जो समोरचा तो पूर्ण एक डायनिंग एरियामध्ये कन्वर्ट केलाय. ओके. त्याच्यानंतर सेम इथं आपण बेसिन एरिया ठेवलाय. सेम कॉमन बेडरूम 9x10. bedroom. येस, ज्यात माझं वॉशरूम जे 7.5x4. ओके. वा, छान. हे रूम साईज 12.6x9, ज्यात क्वीन साईज बेड आणि वॉर्डरोब लावून तुम्ही बघू शकता एक ॲम्पल ऑफ स्पेस भेटतं आपल्याला वॉक अराउंडसाठी. इथं इझिली तुम्ही एक ड्रेसिंग टेबल इन्स्टॉल करू शकता. आता तुम्ही जे पाहिलं एक 517 पाहिला, आता 590 कार्पेट. 590. यात आपण एल टाईप लिव्हिंग एरिया दिलाय. अच्छा. डायनिंग सेक्शनसाठी एक वेगळं स्पेस दिलाय. इथं तुम्हाला 3.5 फीटची बाल्कनी एक्स्ट्रा भेटते, बाल्कनी स्पेस. हा, छान आहे. बाल्कनी पण मोठी हे समोर जे डोंगर पाहता हे हाजी मलंग ढगोकर आहे. ओके. हा बघा, हा बघा. तर हा वाला जो फ्लॅट आहे ना आम्हाला आवडलेला आहे. आवडला म्हणजे इथे व्ह्यू पण आपल्याला पूर्ण माउंटेन व्ह्यू मिळणार आहे. हा. लाईफ टाईम व्ह्यू आपल्याला ओपन राहणार आहे. नॉर्थ चालतं, पण बाहेर निघताना कधी साऊथ नाही आलं पाहिजे आपल्या पद्धतीत. तुम्ही विचारून घ्या दादांना हा. कन्फर्म करतोय पहिला. येणार आहे हा. actually ते बघायला. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल आपण आज चाललो फ्लॅट बघायला. हो, तर- जसं आत्ता मध्ये तुम्हाला माहित असेल आपण आपला पुष्पक नगर मध्ये गेलो होतो. एकदा आम्ही ना द्रोणगिरीमध्ये पण गेलो होतो फ्लॅट बघायला. पण फ्लॅट एवढे महाग आहेत ना, तर आम्ही मध्ये आता स्टॉपच केला होता. हा, आणि असं पण आम्हाला कळलंय की तिथे द्रोणागिरीमध्ये स्टेबल आहे प्राइस. हा. काहीच चेंजेस झाले नाहीये 2 ते 3 वर्षात. म्हणजे आता कसं उलव्यामध्ये तुम्ही बघायला गेलं 2 ते 3 वर्षात एवढा प्राइस वाढलाय. हा. तुम्ही कुठेही जाऊन बघा 1-2 महिन्यामध्ये ना प्राइस अपडाऊन होते, पण द्रोणागिरी स्टेबलच आहे. हा. आणि उलवेमध्ये पण आता एवढे एकदम हाय झालेत ना. जरी 1 BHK जरी तुम्ही बघायला गेलात ना, तुम्हाला 50-60 65 पर्यंत. हा. आणि आपला 2 BHK बघायला तर मग ते कोटीच्या वरती 80-90 पर्यंत ते कोटीच्या वरती जाते. तर ते आपल्याला परवडणारच नाही. आम्ही एक ब्लॉग मध्ये पण बोललेलो की उलवे म्हणजे परवडणारच नाही आपल्याला. हा. तर आज आपण एक्केम डेव्हलपर इथे चाललोय फ्लॅट बघण्यासाठी. ऍक्च्युली तिथे कसं चाललं माहितीये का, आपला मित्र आहे साहिल म्हणून आहे. तर त्याने आपल्याला फोन केला होता का अश्विन दादा तुम्ही फ्लॅट बघताय तर आमच्या इथे या म्हणून, तुम्हाला मी फ्लॅट दाखवतोय. तरी आधी पण आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला जेव्हा आपण फ्लॅट बघायला सुरुवात केली. ते बोलत बरोबर. दादा तिथे बघण्यापेक्षा एकदा इथे आमच्याकडे, पण आपण काही गेलोच नव्हतो. हा. आपण जाऊ 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 पण आता असं वाटलं की एकदम शॉकिंग न्यूज झाली. हा. म्हणजे इथे आपला म्हणजे पुष्पक नगर मध्ये आणि पुन्हा द्रोणगिरीमध्ये आणि उलवेमध्ये 1 BHK 50-60 लाखाला मिळतोय. तेच प्राइस मध्ये 2 BHK स्टार्ट आहेत. आणि तिथे जिथे आपल्याला आता फ्लॅट दाखवणार आहेत ना 2 BHK काहीतरी 2 BHK 2.5 BHK 3 BHK 3.5 BHK अच्छा. असे, आणि ते पण 50-60 लाखापासून बापरे, स्टार्ट आहे. 2 तर एकदम point. शॉकिंग वाटलं मला. आणि आपण त्याच्यामध्ये आपण फ्लॅट पण बघतोय. तर हा. आम्ही विचार केला की चला जाऊन एकदा बघूया कसं आहे. बघूया ना, कारण जोपर्यंत आपण तिथे जात नाही बघत नाही तोपर्यंत त्याला आयडिया नाही की एरिया कशी आहे, सराउंडिंग कसं आहे. आपण जोपर्यंत त्या जागेवरती जात नाही तोपर्यंत हे पण नाही फील होत की आपण इथे राहू शकतो का नाही. बरोबर. आपण आधी विचार करतो यार अप्पर खारघर आहे हा. कसं आहे काय, कारण आपण ऑलरेडी तिथे प्रॉपर्टी व्हिडिओज बनवलेत चांगले. तर बरोबर. फ्लॅट खूप सुंदर सुंदर असतात. हा. एक ब्लॉग मध्ये आम्ही असं पण बोललो का आज आपल्याकडे पैसे असते आणि आपण घेतला असता, हा. असं एक ब्लॉग मध्ये आम्ही बोललेलो बोललो व्हिडिओ होतो. मध्ये. तर आम्हाला असं वाटतं की ठीक आहे एक चान्स देऊन बघूया. हा. जर आपल्याला काय आवडतं तर आपण विचार करू शकतो. कारण उलवेमध्ये तर आपण फ्लॅट नाही घेऊ नाही घेऊ शकत. शकत. पुन्हा पुष्पक नगर मध्ये पण नाही घेऊ शकत, कारण 1 BHK एवढे हाय झालेत. आणि स्पेस खूप छोटं छोटं छोटे- आम्ही छोटे. बघितलं ना, तर 1 BHK साठी तर खूप एवढा किचन आहे की 2 माणसं उभं राहिली की किचन पॅक झाले. आणि हा. आपला मसाल्याचा बिझनेस आहे तर आम्हाला मोठा किचन पाहिजे. बरोबर. तर आज बघूया आपल्याला कसे फ्लॅट्स बघायला मिळतात. आणि कसं फोनवरती बोलण्यामध्ये आणि समोरून जाऊन बघण्यामध्ये कितीतरी अंतर आहे, कितीतरी फरक आपल्याला दिसते. फोनवरती आपण कसं पण बोलू शकतोय. तर आम्ही पण विचार केला चल जाऊन बघूया ना आपण किती खरं बोलतात ते पण कळेल. हा. फोनवरती एवढा बोलतो दादा तू ये तुला असं दाखव तसं, पण जाऊया आणि कार्पेट एरिया वगैरे बघूया किती मोठा आहे कसा आहे तर ते कळेल मग आपल्याला. आणि जर आपल्याला आवडलं डायरेक्ट डनच करूया. आणखीन आता कसं आपण मध्ये प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघायला जायचो, तर खूप जण आपल्याला हे पण कमेंट करायचं की दादा तुम्ही जर प्रॉपर्टी बघायला जाताय ना तर त्यांचा ना कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करा जर आम्हाला इन्व्हेस्ट करायचं, कारण भरपूर जण आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. तर आम्ही ना ते साहिल आहे ना त्यात नाही तर त्याचा आम्ही ना स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देतोय, जेणेकरून तुम्हाला जे इन्व्हेस्ट करायचं असेल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डील करू शकता. तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट अप्पर खारघर. ऍक्च्युली अप्पर खारघर कुठे
येतंय आणि किती याच्यामध्ये एरियामध्ये ते पण नाही आम्हाला माहिती, तर पूर्ण आपण ना कव्हर करूया. त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ हा. की कसं काय ते. चला जाऊया. तर आता आपण ना नावड्याला पोहोचलो आहोत आणि आता नावड्यावरनं फक्त आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागणार आहेत आपल्या लोकेशनवरती पोहोचायला. हा बघा, हा नावडे गाव. छान वाटतंय ना गाव. आता ना आपण तलोजा गाव क्रॉस केलेलं आहे. आता तलोजा गावावर ना करेक्ट आपण ना 3 ते 4 मिनिटात पोहोचणार. आता आम्ही आलो आणि आले जसं बिल्डिंगकडेच सानूने असं बघितलं नाही इथं पोस्टरवरती, लगेच बोलते मला बोललं आवडला. हो. तर फायनली आता आपण लोकेशनवरती पोहोचलो. तर चला आपण भेटूया आणि प्रॉपरली जसं आपण घरातनं तुम्हाला सांगितलं, आपल्याला इथे 2 BHK पासून ते 4 BHK पर्यंत आपल्याला हो. फ्लॅट बघायला 1, भेटतील. 2, 2.5, 3.5 आणि 4.5 BHK पण इथे अवेलेबल आहेत फ्लॅट्स. हा. तर आपण बघून घेऊया कन्स्ट्रक्शन कुठपर्यंत आलाय. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, फोनवरती बोलणं आणि प्रत्यक्ष बघणं खूप खूप डिफरंट आहे. खूप खूप फरक पडतोय. हा. जसं आता आपण आलोय, सानूनी बघितल्यावरती बोलले की मम्मा खूप छान आहे. हा. तर आपण जाऊया फ्लॅट्स वगैरे, कार्पेट एरिया वगैरे बघूया आणि दादाशी पहिले बोलूया हा. की कुठे आपल्याला दाखवणार आहे. बजेशन वगैरे कधी भेटणार हा, आहे, बरोबर. 2 BHKचं काय प्राइस आहे, 1 BHK काय आहे, पार्किंग सगळं आपण घेतलं तर किती आपल्याला पडेल, पडतील, हे बरोबर. सर्व आपण डिटेल या व्हिडिओमध्ये कव्हर हो. करूया. तर सर्वात पहिले आपण ऑफिसमध्ये जाऊया. हा बघा ऑफिस आणि साईडला सर्व मोठे मोठे टावर बनतात ना. बघा त्यांचं प्रोजेक्टचं नाव दिलंय एक्केम म्हणून. हा. तर चला जाऊया. टुडे रॉयल डेव्हलपर्स. हो, एंट्री पुश करूया. करा, पुश. हा. तर आता जस्ट आम्ही आतमध्ये आलोय, तर दादाने सांगितलं थोडा वेट करा, कसं काय बघूया ना. हा, बघण्यात काय बघा, आपण कधीपासून घर शोधतोय पण अजून पण काय आपल्याला फायनल असं काही झालेलं नाहीये. पाणी. थँक्यू ताई. थँक्यू. पैसे. तर आता दादा बोलला का तुम्ही जास्तीत जास्त थोडं 5 मिनिटं मिनिटं बसा, थांबा. रेस्ट कारण करा, कारण already गरम customer करतोय आणि पण बाहेरून पण आलो आणि कस्टमर पण आहेत, हो. त्याच्यानंतर आपल्यासोबत करतोय. बोलणार. तर हे बघा इथे अक्षय दादा आहेत, आपल्याला आता मस्त समजवून सांगणार. Visit वगैरे आपण दादांसोबत करणार आहोत हा. आणि पूर्ण म्हणजे प्लॅन कसं काय आहे ते थोडक्यात सांगणार आहोत. ओके. ओके. तर आपला हा 3 एकरचा लँड पार्सल आहे, ज्यात आपण 4 टावर आणतोय 14 माळ्याची, 14. ABCD. ओके. A आणि B मध्ये स्पेसिफिकली आपला 1 आणि 2 BHK, हा. C आणि D मध्ये फक्त आपलं 2 BHK. त्यात जोडीमध्ये आपला 2.5 आणि 3.5 बनतो. इकडे आपला 4.5 BHK लक्झरी अपार्टमेंट बनतो. ओके. तर D मध्ये आपण पाहायला गेलं तर फक्त 5 अपार्टमेंट आहेत, ज्यात 4 अपार्टमेंट 4.5 BHKचे आहे आणि एक सिंगल अपार्टमेंट 2 BHKचे आहे, मोठा कार्पेट विथ बाल्कनी. मध्ये 46,000 स्क्वेअर फीटचं पोडियम सेक्शन आहे, ज्यात ग्राउंड+1 आपण कवर्ड पार्किंग दिलं आहे. नो स्टिल्ट, नो स्टॅक, नो मेकॅनिझम, जेणेकरून आपला मेंटेनन्स वाढेल. प्रॉपर आपण एक मेंटेनन्स एरिया दिला, कवर्ड पार्किंग दिलं, ज्यात SUV टाईप कार तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकता. ओके. वरती अमेनिटी सेक्शन आहे, ज्यात आपण बँक्वेट हॉल, पार्टी लॉन, जिम्नॅशियम एरिया, इंडोर गेम्स, योगा मेडिटेशन एरिया, ओके. डान्स स्टुडिओ आणि सर्व काय आलं आपलं. 5,500 स्क्वेअर फीटचं मिनी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, जकुझी पूल, किड्स पूल एरिया, स्विमिंग पूल डेक. या साईडला आपलं ओपन टू स्काय जिम, जॉगिंग वॉकिंग ट्रॅक, सिनियर सिटिझन एरिया, रिफ्लेक्सोलॉजी पाथ, ओपन ॲम्पिटेटर, ग्राउंड फ्लोअरला बास्केटबॉल कोर्ट आणि मल्टीपर्पज कोर्ट. हे आजूबाजूला पूर्ण आपलं सायकलिंग ट्रॅक आहे. हे सगळे फीचर्स आपल्याकडे आहे. आपण हे मॉडेल पाहिलं, आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट पाहायला जाऊया. सो हा आपला प्रॉपर्टी आहे. ओके. हा C टावर आहे, याच्या पाठी D टावर आहे, तो B टावर, त्याच्या पाठी A टावर आहे. ओके. टोटल आपला 3 एकरचा लँड पार्सल आहे, ज्यात आपण 4 टावर 14 माळ्याचे. तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता, माझा फुल फ्लेजमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. ऑलमोस्ट माझा 70% झालं आहे C आणि D टावरचा, 90% झालं आहे A आणि B टावरचा. ओके. तिकडे तुम्ही रोड पाहू शकता, तो ब्रिज सरळ तुम्हाला रेल्वे ट्रॅकच्या त्या साईडला पिसारवेला नेतं. ओके. इथं जे तुम्ही प्रोजेक्ट पाहता ते हायवे टच आहे, म्हणजे तुम्ही इथून हायवे 5 मिनिट्स कनेक्टिंग आहे. हो हो. या याचं पोझिशन कधी मिळणार तरी पण? आपलं पोझिशन आपण एक्सपेक्ट करून चालू आहे दिवाळीपर्यंत. दिवाळीपर्यंत? हो, पण डिसेंबर आपण टाइमलाईन घेतोय सर्व. म्हणजे नोव्हेंबर पर्यंत मिळून जाईल. हो, डिसेंबर 26 तुम्ही पकडून चाला, पण आपण त्याच्या आधीच दिवाळीपर्यंत देण्याचा प्रयत्न चालू आहे. ओके. तर आपला हा असं मेन एंट्रन्स गेट असणार. ओके. हां, तर हे एंट्रन्स लॉबी असणार सर्व प्रोजेक्टसाठी. ओके. ओके. सर्व टावरला वेगवेगळे एंट्रन्स लॉबी दिले आपण. टोटल आपले 4 टावर आहेत. आहेत. 4 येस, tower. 14 माळ्याची, 14 मध्ये. ग्राउंड +14. तर तुम्ही A टावर आणि B टावरचं बघू शकतात. माझं टॉप आउट झालं आहे. आतमधलं प्लास्टर वर्क सर्व फिनिशिंग झालं आहे, मार्बल्स लागले, ग्रिल्स लागलेत. हां. आपल्याला
किचनचे सॅम्पल फ्लॅट वगैरे अशी काय आयडिया भेटेल आपण तेच बघायला? पाहायला जाऊया या. ओके, ओके, चालेल. तर आता म्हणजे बिल्डिंगचं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे ना. आलाय म्हणजे कम्प्लिशन साठी 2026 म्हणजे डिसेंबर दादा बोलतात आपल्या पोझिशन पर्यंत मिळून जाईल. हा. तर सर्वात आधी आपण काय करूया सॅम्पल फ्लॅट बघूया कारण जसं दादानी आपण सांगितलं थोडं इंटरेस्ट आलेलं आहे आम्हाला. हा. तर बघूया कसं काय आहे म्हणजे थोडीशी आयडिया पण येते ना, म्हणजे आपल्या स्पेसेस पण किती आहे ते पण आपल्याला समजेल. बिल्डअप एरिया नंतर आपण बिल्डअप एरिया वगैरे ते आपण ते कंटिन्यू आपण जेव्हा आपल्याला फायनल आपल्याला करायचं असेल बरोबर. आणि ते बसून आपण एकदा बोलूया. पण Discuss त्याच अगोदर करूया. हा. सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया. चला. तर हे आपलं एक पॅसेज एरिया आपण सध्यासाठी बनवलंय. ओके. हे सर्व डेमोलिश ठेवले, हे सर्व पार्किंग एरिया आहे. हो. तिथं हे लेगेसी वॉल सारखं आम्ही जेवढे आमचे प्रोजेक्ट चालू आहेत काय काय अच्छा. डिलिव्हर झाले ते आम्ही इथं शोकेस केलेले आहेत. ओके, ओके. भरपूर लोकेशन जसे करंजडे, कामोटे, उल्वे, पनवेल, रसायनी, पुष्पक नगर, सीबीडी बेलापूर CPD बेलापूर. या तर्फेला आपले भरपूर सारे प्रोजेक्ट चालू आहेत. हे आपला प्रोजेक्ट आहे. तर पोडियम अमेनिटीज ॲज इट इज असं असणार ओके. या तर्फेला. ओके. तर आपण आता सध्या या टावरला चाललोय म्हणजे इथला पूर्ण पोडियम व्ह्यू या तर्फेला दिसेल आपण. अच्छा. हे मेन एंट्रन्स गेट जिथून आपण आलो आणि बी टावर मध्ये आपण एंटर हो, हो, करतोय बरोबर. या जे आपल्याला काम दिसते ते सर्व म्हणजे ॲज इट इज. फायनल आहे ना हे सर्व. हो हो, हे आपण बनवून सोडलंय कारण कसं आहे की कस्टमर कोण आलं त्यांना दाखवण्यासाठी. अच्छा. हे. स्पेसेस. हा. हो, आपलं असं बघायला गेलं तर सिंगल अपार्टमेंट्स मध्ये माझ्याकडे 519 कार्पेट फ्लॅट्स आहेत. ओके. पण माझ्याकडे जोडी ऑप्शन्स पण आहेत जे जातं 320 पर्यंत जोडी. जोडी. तर जोडी म्हटलं तर हे फ्लॅट्स. ओके. यात चप्पल काढायचं फक्त. ओ वाव. हे आपली जोडी फ्लॅट आहे नंबर. 4.5 BHK. हे कॉम्बिनेशन ऑफ 2 रूम्स आहे. हा. 590 + 590 कार्पेट. हे जोडी बनवलेलं आम्ही. हे मधलं वॉल जे आहे ते आम्ही काढलंय आणि 2 रूम मध्ये कन्वर्ट केले. अच्छा, मधलं हे काढलेलं आहे का? हो. ओके. सो बेसिकली इथला जो रूमचा दरवाजा होता हाच आहे. इकडचा जो होता तो हा. ते आम्ही भरून इथं टीव्ही युनिट स्पेस केले. TV unit. मग इकडून आपण जर कन्सिडर केलं तर हा माझा पूर्ण L टाईप लिव्हिंग एरिया आहे. 15/9 इथे एवढं आहे. 20 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा डायनिंग स्पेससाठी. वा. त्यानंतर आपण एक बाल्कनी दिली आहे 3.3 फीटची. बाल्कनी. हो, 3.3 फीट बाय 9. बाल्कनी छान आहे. हो, वाव. म्हणजे आपण सॉरी. सुंदर आहे ना. छान. सो हे आपलं 0.5 सेक्शन जर किचन एरिया आपलं 12.6/7. ओके. 6/4 वॉशरूम, कॉमन वॉशरूम. वॉशरूम. हो, वॉशरूमची फिटिंग कोणत्या कंपनीची असणार म्हणजे हे सर्व जे फिट आउट्स आपले सर्व जॅगवारचे असतात. जॅगवारचे असणार. येस. ओके. हे 3.5 फीटचे आपण वॉशिंग मशीनसाठी स्पेस दिलंय अच्छा. विथ हा, हा. आउटलेट आणि इनलेट पूर्ण. ओके. या तर्फेला आपलं कॉमन बेडरूम आहे 9/10 ज्यात मी 5/6चा क्वीन साईज बेड इन्स्टॉल केला आणि वॉर्डरोब इन्स्टॉल केलं जस्ट टू शो की काय स्पेस भेटतं आपल्याला वॉक अराउंड करण्यासाठी. ओके. बघा हे असं बेड ठेवलेलं आहे. स्पेस पण खूप छान आहे. हा. छान आहे ना. मस्त. म्हणजे आपण बेड ठेवलाय तरी एवढी जागा राहते ना. म्हणजे तू आता म्हणजे आरामात चालू वगैरे फिरू शकतो. हा. हे आपलं मास्टर बेडरूम आहे ज्यात Master मी bedroom. येस ज्यात माझं वॉशरूम जे 7.5/4. ओके. वा. छान. हे रूम साईज 12.6/9 ज्यात क्वीन साईज बेड आणि वॉर्डरोब लावून तुम्ही बघू शकता एक एम्पल ऑफ स्पेस भेटतं आपल्याला वॉक अराउंडसाठी. इथं इझिली तुम्ही एक ड्रेसिंग टेबल इन्स्टॉल करू शकता. हा. स्पेसेस आहे पण फ्लॅट एकदम. आणि ते तुमचं जे वॉर्डरोब वगैरे तुम्ही करणार फिटिंग तर तुम्ही ते ओपन जरी केलं तरी तुम्हाला स्पेस चांगलंच भेटेल. बघा ओपन करून. अच्छा. वा. म्हणजे जसं नॉर्मल जे आपलं एक चांगला स्पेस आहे. तुम्ही किंग साईज बेड जरी इन्स्टॉल केलं तरी पण चांगलं जागा भेटतं तुम्हाला हो, वॉक बरोबर. अराउंडसाठी. इकडे एवढी जागा राहिली आणि इकडे पण एवढी म्हणजे मोठा किंग वाला पण येऊ हो. शकते याच्यामध्ये. तुम्हाला त्या साईडचं मी स्पेस दाखवतो. सेमच आहे एरिया. फेमस. मस्त आहे. फ्लॅट हे जे असे बघितलं ना तर म्हणजे भरपूर इच्छा होते. मुंबईमध्ये माहिती आहे ना सेलिब्रिटीज लोकांचे जे असतात ना फ्लॅट्स असेच असतात. हो. आपलं ग्रेनाइट आपण जे स्पेसिफिकली यूज केले स्पेसिफिकेशन कस्टमरला दाखवायला ओके. हे जस्ट एक शोकेस देतं कारण इथे एक वॉशरूम होतं ते मी डेमोलिश केलं तिकडचं जसं तुम्ही बघताय. अच्छा. अच्छा. सेम इकडे एक वॉशरूम आहे ते डेमोलिश केलं. किचनचा एरिया जो समोरचा तो पूर्ण एक डायनिंग एरियामध्ये कन्वर्ट केलाय. ओके. डबल प्लॅटफॉर्मचा असणार. हो, आपला प्लॅटफॉर्म एकच असतं पण आपण एक दाखवलंय असं शोकेस केलं की असं बनवू शकतो. बनवू शकता आपण. ओके. त्याच्यानंतर सेम इथं आपण बेसिन एरिया ठेवलाय. सेम कॉमन बेडरूम 9/10 आणि हा सेम 12.6/9 ओके. बेडरूम साईज. इथे तुम्ही बघू शकता एक एम्पल ऑफ स्पेस आहे. वा.
दरवाजा ओपन करून सुद्धा तुम्ही एक चांगली जागा भेटते. चांगली जागा भेटते, बरोबर. ते छान. स्पेसियस आहे ना. इकडे या साईडला पण एवढी जागा राहते. आता आपण 4.5 BHK बघितलंय. ऍक्च्युली आपल्या बजेटच्या बाहेर सुद्धा आहे आणि एवढी मोठी फॅमिली नाही आपली की आपण 4.5 BHK घेऊ शकतो. मध्ये फ्लॅट्स आहेत. तर आपण दादाला बोलतो की बजेट फ्लॅट दाखवा आम्हाला 1 BHK 2 BHK. तर आपण सर्व 1 BHK बघून घेऊया. ओके. सॅम्पल फ्लॅट. हा 1 BHK आहे का? हे 1 BHK आहे. आपलं 15/9 चा लिव्हिंग एरिया आपलं. ओके. हॉल साईज. बिल्टअप एरिया किती आहे? टोटल बिल्डअप एज 645 आहे. 645. येस. अँड यूज रेरा कार्पेट 396. या कॉमन वॉशरूम ज्यात 6x4 चं कॉमन वॉशरूम आणि 3.5 फीट एक्स्ट्रा दिलं आहे वॉशिंग मशीनसाठी आतमध्ये. इव्हन 7x11 चं सेम स्पेशियस दिलंय किचन. तुम्ही आता जे 4.5 BHK पाहिलं त्यात सेम विथ होती. लेंथ मध्ये फक्त थोडंसं शॉर्टेज आहे. छान आहे ना. तुम्ही इथं ऑरामध्ये एक दुसरा प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करून पण तुम्हाला एम्पल ऑफ स्पेस भेटतं वॉक अराउंड साठी. आपण असाच शोधतोय का? या साईडला आपलं मास्टर बेडरूम आहे. 9.5x11 स्क्वेअर फीट. ओके. 9.3x11 ज्यात आपण मास्टर बेडरूम दिले 7.4. 7x4. मोठा किती आहे? आणि आपल्याला मास्टर बेडरूम सुद्धा मिळतोय ना हे 1 BHK मध्ये. ओके. तर आता आपण थोडासा छोटा टाईपचा 2 BHK बनवणार आहोत. पण खूप छान असं वाटतं मला किचन बघून. ओपन किचन टाईप आहे. हे एक आपण नवीन कन्सेप्ट सोबत आलं. जे कस्टमर 1 BHK पाहत आहेत त्यांच्या बजेट रेंजमध्ये आपल्याला एक स्पेशियस 2 BHK भेटतो ज्यात ओपन किचन आपण कन्सेप्ट दिलंय. सेम 15/9 लिव्हिंग एरिया. किचन सेक्शन आपला ओपन किचन आहे ज्यात तुम्ही इझिली बघता बघता टीव्ही सिरियल्स पण सुद्धा बघू शकता. हाफ प्लॅटफॉर्म कापता इव्हन हे डायनिंग सेक्शन पण म्हणू शकता. 2 चेअर्स लावून तुम्ही इथं जेवायला बसू शकता. हो बरोबर. आतमध्ये आल्यानंतर आपलं हे कॉमन वॉशरूम 6x4. आपण वॉशिंग मशीनसाठी जागा दिली आहे चांगली. हो 3.3 फीटचा. हे 9x9 चा आपला कॉमन बेडरूम स्पेस. ओके. बाजूला आपण 9x10 चा बेडरूम साईज दिलाय. मास्टर बेडरूम आहे ना. हो ज्यात आपण 7x4 चं वॉशरूम दिलंय. मस्त स्पेस. वॉशरूम स्पेस खूप छान आहे. तर आता एवढे मोठे माहिती ना वॉशरूम बघायला मिळत नाही. आपण छोटे छोटे करून देतात. छान. बघा ना एवढी जागा आहे ना. आवडलं मला हे वाला 2 BHK. आवडलं ना. आता ना आपण जो 2 BHK बघितलाय ना तो त्याचा थोडासा बिल्डअप एरिया छोटा आहे. थोडा आपण मोठा कार्पेट एरिया बघतोय. हा. बघूया आता इथे दादा बोलले की आहेत आपल्याकडे. कंट्रॅक्शन लाईन मध्ये फक्त थोडासा आरामात जायला लागला आपल्याला. 2 BHK मध्ये आमच्याकडे 3 व्हेरियंट आहे. तुम्ही आता 467 पाहिला. बरोबर. हा एक आहे 517 कार्पेट. ओके. माझा बिल्डअप जातो हा 830. 830. ओके. सेम लिव्हिंग एरिया 15/9. ओके. कॉमन वॉशरूम. किचन सेक्शन तुम्ही बघू शकता स्पेशियस आहे. किचन बघ किती मोठं आहे. हे आपलं स्टोरेज स्पेस दिलं आपण. वॉशिंग मशीन एरिया प्लस स्टोरेज स्पेस. ओके. हे कॉमन बेडरूम. हे मास्टर बेडरूम. ओके. आणि इथे आपलं अपर खारघर मध्ये येते ना ही एरिया. हा अपर खारघर एक नाव दिलं गेलं बिल्डर कडून. मग आपण का इथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे जरा सांगू शकता? कारण हे डेव्हलपिंग फीचर एरिया. मध्ये काय काय इथे फायदे? तुम्ही बघायला गेलं तर इथं मेट्रो स्टेशन येतात. मोठे मोठे डेव्हलपर्स पण आहे. इव्हन जे काय आता मोठं जे एक सिडकोचं एक्झिबिशनचं म्हणजे सिडकोचा जो प्लॅन आहे आपला प्रॉपर्टी सॉरी BKC तुम्ही पाहिला असेल. सेम लाईक BKC इथं मोठा प्लॅन येतोय कॉर्पोरेट इंडस्ट्री जे गुरुद्वाराच्या जस्ट समोर बनते. किती लांब आहे गुरुद्वारा आणि ते? 10 मिनिटं. 10 मिनिटं. हो. हॉस्पिटल आहे ना एक. हा टाटा मेमोरियल हॉस्पिटल. हो बरोबर. आता तुम्ही जे पाहिलं एक 517 पाहिला. आता 590 कार्पेट. या 590. यात आपण L टाईप लिव्हिंग एरिया दिलाय. अच्छा. डायनिंग सेक्शनसाठी एक वेगळं स्पेस दिलाय. इथं तुम्हाला 3.5 फीटची बाल्कनी एक्स्ट्रा भेटते. बाल्कनी स्पेस. हा छान आहे. बाल्कनी पण मोठी. हे समोर जे डोंगर पाहता हे हाजी मलंग डबुलकर आहे. ओके. हा बघा. किचन एरिया. स्पेसेस आहे ना. आता यात तुम्ही बघितलेलं जे 4.5 BHK मध्ये इथं आपण एक हाफ प्लॅटफॉर्म दिलेला. ओके. हा बरोबर. म्हणजे आपण इथे डबल प्लॅटफॉर्मचा करू शकतोय ना. कॉमन वॉशरूम. वॉश बेसिनचा एरिया. वॉशिंग मशीनसाठी जागा. ओके. कॉमन बेडरूम. आणि सर्व फ्लॅटमध्ये जॅगवरचीच फिटिंग असणार. हो हो.
जॅगवारची फिटिंग, पॉलिकॅपची वायर. ओके. हे मास्टर बेडरूमचं वॉशरूम 7.5x4. हा बेडरूमचा काय आहे एरिया? हे बेडरूमचं आपलं एरिया 12.6x9. अच्छा. आणि हे बेडरूम मध्ये जो आपल्याला आता हा व्ह्यू भेटतोय, हा. इथे लाईफ टाईम असं असणार? हो. लाईफ टाईम आपलं असंच असणार view. असंच असणार? हो. इथं पोडियम अमेनिटीज बनतील. हा. समोर स्टेशन आहे बनणार आहे, पिसारवे रेल्वे स्टेशन. ओके. त्याच्या पुढं पिसारवे गाव, पूर्ण पिसारवे सिटी आहे. तिकडे तुम्ही बघू शकता पूर्ण तलाव आहे आणि समोर डोंगर आहे. म्हणजे इथं हे नो ऑब्स्ट्रक्शन व्ह्यू आहे आपला. तर तुम्ही बघायला गेलं तर या साईडला पण आपला नो ऑब्स्ट्रक्शन आहे, साऊथ साईडला, नॉर्थ साईडला पण नो ऑब्स्ट्रक्शन आहे आणि ईस्ट साईडला पण नो ऑब्स्ट्रक्शन आहे. पार्टी फक्त आपला एक प्रोजेक्ट ऑलरेडी आहे महावीर. अच्छा. तर हा वाला जो फ्लॅट आहे ना आम्हाला आवडलेला आहे. खूप आवडला म्हणजे आणि ते व्ह्यू पण आपल्याला पूर्ण माउंटेन व्ह्यू मिळणार हा. आहे. लाईफ टाईम व्ह्यू आपल्याला ओपन राहणार आहे. आणि जे मधलं काय आहे हा पण आपल्याला म्हणजे गॅलरी मधून वगैरे जे काय असतं ते दिसणार आहे हा. तुम्हाला. ओपन राहणार आहे. आणि ते पॅक नाही हा. होणार. सनलाईट वगैरे पण छान येणार. बघूया कारण आपण जोपर्यंत आपण प्रसाद दादा येऊन वास्तू वगैरे चेक करत नाही तोपर्यंत काहीच होत होत नाहीये. नाही. नॉर्थ चालतं, पण बाहेर निघताना कधी साऊथ नाही आलं पाहिजे आपल्या पद्धतीत. तुम्ही विचारून घ्या दादांना हा. कन्फर्म करतोय पहिला. ते येणार actually हा. ते बघायला. आणि ते पण तेच म्हणतील, मी तुम्हाला सांगतोय ना, ते पण तेच म्हणतील. कारण मी आता एवढे बुकिंग केले, मी किती भरपूर मराठी लोकांचे केलेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे की मला साऊथ बाहेर निघताना नको. मेट्रो आपल्याला इथनं किती लांब आहे? आता जो सध्याच्या परिस्थितीत जो फंक्शनल आहे तो अमनदूत मेट्रो स्टेशन आहे. तो ऑलमोस्ट 1.5 to 2 किलोमीटरच्या मध्येच आहे. अच्छा. तर आणि जे न्यूली बनते ते पिसारवे मेट्रो स्टेशन बनते, ते तुम्हाला नाही बोलता 5 ते 4 मिनिटाचा वॉकेबलच असणार. ऑफकोर्स माझं कामच आहे, मी तुम्हाला बेस्ट पॉसिबल सर्व प्राइसेस वगैरे जे काही मार्केटचे समजा जे काही असेल चांगलंच तुम्हाला करून देऊ. आता मला ना एक जरा पर्सनली क्वेश्चन आहे, हे जे आता बिल्डरचं नाव काय? आपल्या बिल्डरचं नाव दिनेश शाह ज्यांनी चालू केलेलं, हा. त्यांच्यानंतर त्यांची सेकंड जनरेशन हिमांग पटेल, दिनेश पटेल त्यांनी चालू केलेलं. हिमांग पटेल त्यांनी कंटिन्यू केलं पूर्ण. किती वर्षापासून या फील्डमध्ये? आपण जे आहेत ऑलमोस्ट 1989 पासून आहे. 1989 पासून आपण मार्केट. प्रोजेक्ट पूर्ण आपले मुंबई ऑल ओव्हर नवी मुंबईमध्ये प्रॉपर आपलं चालू होतं. तो खारघर पासून चालू होतं, म्हणजे बेलापूर, खारघरमध्ये, उल्वेमध्ये पण येतात. ते आम्ही बघितलं. एक आहे ना प्रोजेक्ट मी बघितलाय उल्वेमध्ये भरपूर आहेत आपले. म्हणजे ऑलमोस्ट सेक्टर 18ला आहे, 9ला आहे. बघा, घर हे कसं एक ड्रीम असतं लोकांचं, तर टुडे तेच मोठं घेऊन चालतं की सर्वांना त्यांचं ड्रीम हाऊस त्यांना परफेक्टली फाईन भेटू. तर ते त्या प्रकारे सर्व जेवढे बेस्ट पॉसिबल चेकलिस्ट असतात, चेकमार्क्स असतात, ते सर्व क्लिअर करूनच ते लोक त्याप्रमाणे तुम्हाला सर्व तुमचे नीड्स पूर्ण करून त्या प्रकारे एक प्रॉपर गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट बनवून देतात. तर मी तुम्हाला एक प्राईसचं अंडरस्टँडिंग देतो. 1 BHK माझा ऑलमोस्ट जे प्राईस स्टार्ट होतो ऑलमोस्ट 52 ऑल इन्क्लुसिव्हच्या जवळपास जातो. 52 lakhs. ते नेगोशिएबल आहे. 2 BHK आपला जो छोटावाला व्हेरियंट आहे तो आपला ऑलमोस्ट 61 lakhsच्या जवळपास जातो ऑल इन्क्लुसिव्ह. ज्यात तुमचं सर्व काय आलं, गव्हर्नमेंट चार्जेस प्लस माझं बेसिक व्हॅल्यू. त्यानंतर जो मोठावाला आपण पाहिला सेकंड व्हेरियंट 830चा जो बिल्डअप आहे, 517 युजेबल आहे, त्याचा आपला जातो 67च्या जवळपास. आणि जो मोठावाला 590 ज्यात एल शेप लिव्हिंग एरिया दिले, बाल्कनी दिले 3.3 फीटचा, तो आपला जातो जवळपास 77 lakhsच्या जवळपास. नेगोशिएबल आहे हे सर्व. जेवढं बोलतोय मी नेगोशिएबल आहे, हे मी ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला सांगतोय. यात आपलं बरेच चांगल्यापैकी तुम्हाला मी नेगोशिएटेड प्राइस करून देईल. अच्छा. तर म्हणजे याच्यामध्ये कमी पण होते. हो. आणि आता जे तुम्ही पॅकेज सांगितलं त्याच्यामध्ये पार्किंगचा काही विषय आहे? हा, पार्किंग आपलं कसं ऑप्शनल आहे. आपण एक स्टँडर्ड ठेवलं, जेवढे हे फ्लॅट्स आहे ते 1 BHK असो किंवा 4.5 BHK असो, आपण स्टँडर्ड ठेवलं पार्किंग ऑप्शनल 4 lakhs रुपीज. म्हणजे ते त्याच्यामध्येच ऍड आहे का ते वेगळे अलग आहे. मी डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेल, तेवढे सॉफ्ट कॉपीज जसं की लेआउट, प्राइस, कॉस्ट सर्व काही तुम्हाला मी पाठवेल. आपण एकदा पहिलं बघून घ्या जे काय असेल. तुम्ही युनिट शॉर्टलिस्टेड करूया आपण, त्याच्यानंतर तुम्हाला जे पसंत आपण त्याप्रमाणे आपण पुढे प्राइस करू. तुम्हाला नाराज नाही करणार, तुम्हाला चांगलं पॉसिबल रेट करून देऊ. चला, तर फायनली आपण फ्लॅट बघितलेले आहेत. फ्लॅट तर एवढे भारी आणि सुंदर आहेत ना, खरंच छान वाटतं. आणि ते वाईफ पण येतात की आपण राहू शकतो फ्युचर मध्ये. तर बघूया आता आपलं कसं घरी जाऊन थोडं डिस्कस करूया, प्रसाद दादाला शेअर करूया की आम्ही बघितलंय म्हणून. आणि आपल्याला साहिल दादाने बोलवलं बघा, साहिल दादा पण आला. काय बोलतो, कसा
बघितलं ना एकदम व्यवस्थित. एकदम भारी फ्लॅट अक्षय सर म्हणून भेटले तिथं क्लोजिंग, आपल्या इथलं टॉप क्लोजिंग होते एकदम व्यवस्थित सगळा फ्लॅट हो, वगैरे जसं सगळं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक चांगली म्हणजे इन्फॉर्मेशन दिली आहे आणि आम्हाला म्हणजे असं म्हणजे म्हणतात ना आपल्या मिडल क्लास फॅमिलीला परवडणार असं हा. आहे plan. नाही आणि काय होतं माहिती का, मार्केटमध्ये ना बरेच डेव्हलपर आहेत, बरेच प्रोजेक्ट्स आहेत, पण हे कसं नाही ट्रस्टेबल झाले, ब्रँड झाले. Reputed म्हणजे तुम्हाला कसं नंतर तुम्ही जर का व्हिडिओ जरी आपला तुमच्या फॅमिलीला दाखवला तरी तुम्हाला त्रास नको कुठला यायला की बाबा काहीतरी वेगळं. एक ब्रँड डेव्हलपर समोर NH48 हायवे, बाजूला पिसर्वे मिळतोय. तुमचं काय ठरलं कधीपर्यंत फायनल करायचं आहे? तर आता सांगा, आम्ही 2 दिवसाचा 2 time दिवसाचा घेतलाय. कारण आमचे दादा बोला तो टोकन करूनच जा लगेच. करू पहिला दादा. पूर्ण फॅमिली पण येऊन जाईल पटकन, प्रोजेक्ट सोल्ड आउट 2 दिवसात. तुझाच आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जे कोणी आहेत ना युट्यूब फॅमिली मधून, हे बघा ज्याला कोणाला जर असं म्हणजे इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा साहिल दादा आहे. आम्ही जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दादानीच आम्हाला बोलवलेला. दादा बोलले की एकदा तुम्ही बघा, व्हिजिट करा साईट, तुम्हाला आवडला तर तुम्ही फायनल करा. आणि खरं सांगते आम्ही जसं आलोय आणि आम्ही बघितला पर्सनली आम्हाला खूप जास्त फ्लॅट्स आवडले. फक्त अजून एक प्रॉब्लेम आहे की आता दादा येतील, वास्तू चेक करतील, त्याच्यानंतर आपला जे काय असेल फायनल. आणि तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा आमच्यासाठी इथे बेस्ट आहे की नाही. कोणतं आता जेवढे पण तुम्हाला फ्लॅट दाखवले त्याच्यामध्ये आता कारण कधीही बघा आम्हाला काही प्रॉब्लेम असला तर आम्ही तुम्हाला तुमच्याकडनं सजेशन घेतो. तर याच्यामध्ये पण तुम्ही आम्हाला सांगा बेस्ट असेल की नाही आणि कोणता घ्यावा हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आपण जाऊया घरी. बस छान वाटलं ना सानू? हा. आवडला तुला फ्लॅट? सानू आवडला ना? तिला पण आवडला. फक्त आता एक आहे की आपण येऊया, 2 दिवसाचा टाइम घेऊया. हा. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि सजेशन द्यायचं विसरू नका. सजेशन नक्कीच द्या आणि तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलाय, जेणेकरून कमेंट करून आता कोण बोलणार नाही का कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही म्हणून. तर चला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.